नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी गोमंत भारती या पुस्तकातील प्रार्थना ही कविता. ही कविता नंबर 9 आहे आणि कवितेचं नाव आहे प्रार्थना. आणि ही लिहिली आहे मंगेश पाडगावकर यांनी. तर त्यांचा पहिली आपण परिचय बघूया. तर मंगेश पाडगावकर हे एक नामवंत व लोकप्रिय कवी आहेत. निसर्ग सौंदर्याच्या तरल संवेदनांनी त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रेमभावना आणि निसर्ग संवेदना व्यक्त करणारी नाद मधुर भावगीतेही त्यांनी लिहिली. त्यांच्या कवितेतली निरागस भाव व मिस्किलपणा मोहक वाटतो. त्यांचे प्रसिद्ध साहित्य आहे जिप्सी, धारानृत्य, वात्रटिका, विदूषक, बबलगम इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तर कवी या कवितेत देवाच्या थोरवीचे मोकळेपणाने गुणगान करीत आहे. तर आपण पहिली ही प्रार्थना वाचूया आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेऊया. चला मग सुरू करूया. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. झऱ्यातुनी निर्मळ वाहे तुझा निळा छंद, फुलांतुनी लहरत राहे तुझा हा सुगंध. तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया, तशी तुझी आम्हावरती माऊलीची माया. जिथे जिथे जातो तिथे तुझा हात येतो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, सत्य प्रेम करुणा आहे तुझा श्वास. विकासात अमुच्या आम्ही तुझी भेट घेतो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तुझी मुले आम्ही सगळी नसे जात पात, द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात. सुरांतुनी वाहुनी आम्ही तुझे प्रेम नेतो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तर ही होती ती संपूर्ण प्रार्थना. आपण आता त्याचा अर्थ पाहूया. ओके, सुरुवात करूया. तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात नातो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तर देवाचा सूर्य उगवतो, त्याच्या प्रकाशात सगळं जग असं न्हालेलं असतं. तर हा प्रकाश म्हणजे एक देवाची कृपा आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. त्या प्रकाशात आपण आनंद अनुभवतो आणि देवांचं स्तवन करतो. सूर्य म्हणजे देवाचं एक प्रतीकच आहे असं इकडे ह्या प्रार्थनेत आपल्याला कळून येतं. तो सर्वांना समान प्रकाश देतो. The rising sun represents God's grace and wisdom. When his sun shines, the whole world is bright with his blessings. We feel joy and express gratitude by singing his praises. ओके, तर त्याचा असा मीनिंग होतो. आपण पुढे पाहूया. ओके, या 4 ओळी आपण पाहूया. झऱ्यातुनी निर्मळ वाहे तुझा निळा छंद, फुलांतुनी लहरत राहे तुझा हा सुगंध. तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो, तुझे गीत गातो देवा तुझे गीत गातो. तर झरे, फुले आणि पक्षी हे सर्व निसर्गाचे घटक देवाची स्तुती करतात. झऱ्यातून देवाचा छंद वाहतो, फुलांतून त्यांचा सुगंध दरवळतो आणि पक्षी देवाच्या प्रेरणेने आकाशात उडतात. हा संपूर्ण निसर्ग देवाच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. तर निसर्ग हा देवाची क्रिएटिव्हिटी असं आपण म्हणू शकतो आणि आपल्याला त्याचं सुंदर दर्शन होत राहतं. तर the stream, flowers and birds all reflect God's presence. The purity of water, fragrance of flowers and the freedom of birds show how divine energy flows through nature. त्याचा असा मीनिंग होतो. नेक्स्ट आपण बघूया. मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया, तशी तुझी आम्हावरती माऊलीची माया. जिथे जिथे जातो तिथे तुझा हात येतो,
तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. तर जसा प्रवास करणाऱ्याला झाडं छाया देतात, तसाच देवही आपल्या भक्तांवर कृपा करत असतो. तो नेहमी आपल्या सोबत असतो आणि आपल्यावर आईसारखी माया करतो, असं ह्या ओळी आपल्याला सांगतात. जस्ट एज अ ट्री ऑफर्स शेड टू टायर्ड ट्रॅव्हलर्स, गॉड प्रोटेक्ट्स अस विथ मदरली लव्ह wherever we go. His guiding hand is always with us. तर म्हणजे देवाचं जे प्रेम असतं ते एकदम सेल्फलेस आणि एकदम आईसारखं कोमल असतं, असं ह्याचा मिनिंग आहे. ओके, नेक्स्ट आहे मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्यवास, सत्य प्रेम करुणा आहे तुझा श्वास, विकासात अमुच्या आम्ही तुझी भेट घेतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो. तर देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणुसकीत वास करतो. सत्य, प्रेम आणि करुणा हे त्याचे गुण आहेत आणि आपण जेव्हा चांगलं कार्य करतो तेव्हा आपण देवाला भेटतो. God lives not only in temples but in every act of kindness and humanity. Truth, love, and compassion are His breath. We meet God through our good deeds and growth. आणि ही शेवटच्या ओळी आपण पाहूया. तुझी मुले आम्ही सगळी नसे जात पात, द्वेषभेद यांच्या भिंती नको या जगात, सुरांतुनी वाहुनी आम्ही तुझे प्रेम नेतो, तुझे गीत गातो देवा, तुझे गीत, तुझे गीत गातो. तर आपण सर्व देवाचीच मुले आहोत. जात, धर्म, द्वेष या भिंती माणसांनी निर्माण केल्या आहेत, त्या नष्ट करून आपण प्रेम आणि एकतेचा संदेश संगीताद्वारे पसरवावा. Okay, so we are all children of the same God. There should be no walls of caste, hatred, or discrimination. Through our songs and love, we carry God's message of unity and peace. तर सर्व माणसं समान आहेत, देव एक आहे आणि प्रेम हेच त्याचं खरं रूप आहे, असं त्याचा मिनिंग होतो. खूपच सुंदर अशी प्रार्थना आहे आणि खूप काही शिकवते आम्हाला. तर सांगायचं असं आहे की ही कविता आपल्याला देव, निसर्ग, माणुसकी यांचं सुंदर नातं दर्शवते. कवी सांगतो की सूर्य, झरे, फुले, पक्षी, झाड हे सगळं देवाचं आहे आणि देव आपल्याला चांगल्या कृतीत, प्रेमात आणि माणुसकीत वास करतो. आपण सर्व त्याचीच मुलं आहोत, म्हणून द्वेष, जातपात यांना आपण जागा देऊ नये, असं ह्या प्रार्थनेतून आपल्याला शिकायला मिळतं. तर आपण शब्दार्थ पाहूया. निर्मळ म्हणजे पवित्र, प्युअर. छंद म्हणजे आवड, हॉबीज. आणि मुसाफिर म्हणजे वाटसरू, ट्रॅव्हलर. आणि आपण खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा हे पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, देवाच्या प्रेरणेने पक्षी काय करतो? उत्तर आहे, देवाच्या प्रेरणेने पक्षी उंच उडतो आणि आनंदाने फुरफुरतो. माऊलीची माया कशी असते असे कवी म्हणतात? तर उत्तर आहे, माऊलीची माया स्नेही, संरक्षण करणारी आणि ममत्वपूर्ण असते. तिसरा प्रश्न आहे, देवाचा श्वास कोठे असतो? तर देवाचा श्वास सत्य, प्रेम आणि करुणेतून प्रत्येक ठिकाणी असतो. चौथा प्रश्न आहे, जगात कोणत्या भिंती नकोत असे कवी म्हणतात? तर उत्तर आहे, जगात जात-पात, द्वेष आणि भेद यांच्या भिंती नकोत. भाविक माणसे देवाचे प्रेम कशातून वाहून नेतात? उत्तर आहे, भाविक माणसे देवाचे प्रेम सुरांतुनी आणि संगीताद्वारे वाहून नेतात. नेक्स्ट आपण पाहूया खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात. तर पहिला प्रश्न आहे, परमेश्वर निसर्गात कसा भरून राहिला आहे? ओके, तर कवी म्हणतो की परमेश्वर निसर्गात सर्वत्र उपस्थित आहे. झऱ्यांमधून, फुलांमधून, पर्वतांमधून आणि समुद्रातून देवाची उपस्थिती आपल्याला जाणवते. त्याच्यातून आपल्याला ऊर्जा, प्रेरणा आणि आनंद मिळतो. आणि दुसरा प्रश्न आहे, देवाच्या मुलांनी कसे वागावे असे कवीला वाटते? तर कवीला वाटते की देवाच्या मुलांनी सर्वांची प्रेमाने, नम्रतेने आणि न्यायाने वागावे. त्यांनी द्वेष, भेदभाव किंवा ईर्ष्या टाळावी. सुरांद्वारे आणि संगीताद्वारे देवाचे प्रेम प्रसारित करावे. तर ही होती पूर्ण कविता. आय होप तुम्हाला ही आवडली आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. मी
पुढची पोयम एक्सप्लेन करणार आहे. तर स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मुलांनो. बाय बाय.